नमस्कार, कसे आहेत सगळे. तर आपल्या प्राची केक हाऊसमध्ये स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला काहीतरी रेसिपी दाखवणार आहे, ते तुम्ही पुढे बघाच. भेटूया आपण नंतर. रात्रभर भिजवत घातलेले आपण साबुदाणे घेतलेत अर्धा किलो. आणि ही बटाटी तर आपण अशी बटाटी शिजवून घेतलेली आहेत आणि त्यांना मॅश करून घेतलं आहे. आणि मिरची आणि जिरं याची पेस्ट बनवून घेतले. तर आपण आता साबुदाणा छान भिजलेला आहे आणि तो आपण शिजवून घ्यायचा आहे. आणि त्याच्यामध्ये मग आपण बटाटा आणि मिरची जिऱ्याची पेस्ट घालून त्याला पूर्ण शिजवून घ्यायचं आहे. ज्या भांड्याने आपण साबुदाण्याचा माप घेतलेला त्याच्यात भिजत घातलेले त्याच भांड्याने साबुदाण्याला शिजत घालताना पाणी ठेवायचं आहे. तर आपण टोप गरम करून घेतलेलं आहे आणि त्याच्यावर जेवढं माप साबुदाणा घेतलेला तेवढंच पाणी टाकायचं आहे. हा गरम झाला की मग साबुदाणा घालायचा आहे याच्यात आणि मीठ. साबुदाणा आपण घालून घेतलेला आहे. मग त्याच्यावरती थोडंसं पाणी आहे. तर आपण आता त्याच्यामध्ये बटाटा घालून घेऊ. तर आपण बटाटा घालून घेतलेला आहे आणि आता याच्यामध्ये बटाटा आणि मिरची आणि जिऱ्याची पेस्ट घालून आणि मीठ घालून पूर्ण एकत्र करून थोडं 5-10 मिनटं शिजवून ठेवू आपण. अशा प्रकारे आपण सगळं एकत्र करून घेऊ. टाकून झालं आहे असं सगळं मिक्स करू. असं एकत्र झालं एकत्र करून झाल्यावरती त्याला झाकण देऊन जरा 5-10 मिनटं शिजवून ठेवायचं. आणि मग थोडंसं हलकंसं थंड झालं की चकली पाडायला सुरुवात करू आपण. हे पूर्णपणे आता शिजून झालेलं आहे बघा मस्त. त्याला थोडं थंड झालं की आपण टाकायला सुरुवात करू. तर बघा अशा प्रकारे आपण पूर्ण प्लास्टिक टाकून घेतलेलं आहे. प्लास्टिकवर टाकलं ना की चिटकत नाही. मग अशा प्रकारे प्लास्टिक टाकून घेतलेलं आहे. माझ्याकडे जो अवेलेबल होता मी तोच टाकला आहे. आणि हे बघा आपल्याकडे साचा जरी नसला तरी पण अशी कुठली पिशवी असेल ना किंवा दुधाची तेलाची तर ती अशी घ्यायची आणि पायपिंग बॅग बनवून घ्यायची तिची. हे बघा इकडे मी एक साईडला असं टोक कापून घेतलेलं आहे. तर ते टोक जे मिश्रण टाकल्यानंतर त्या अशा होतात. हे बघा 1 दिवसातच सुकून गेल्या. फॅनवरती काही उन्हाची गरज लागत नाही त्याला. मस्त फॅनवरती बघा सगळ्या अशा सुकलेल्या आहेत. आणि मी तुम्हाला फ्राय करून पण दाखवते. फ्राय केल्यानंतर पण कशा दिसतात त्या आपण लागतात त्या तुम्हाला मी सांग. आपण त्या फ्राय केल्या खूप मस्त अशा कुरकुरीत आणि एकदम टेस्टी झालेल्या आहेत. मस्त वाटतं एकदम छान झाल्यात. तुम्हाला मी हातात घेऊन दाखवते. हे बघा अशा एकदम मस्त खूप छान लागत होत्या. मस्त लागल्या खायला आणि खूप भारी वाटत होतं खायला पण. अशाच तुम्ही पण करून बघा. आणि मस्त कुरकुरीत पावसाळ्यात आपण घरी बसून काहीतरी म्हणजे असं कुरकुरीत खायची इच्छा होते तर तुम्ही पण खाऊन बघा ते मस्त. तर अशाच आपण वेगवेगळ्या रेसिपी पण बघू, वेगवेगळे ब्लॉग बघू. तर त्याच्यासाठी प्लीज तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि भेटूया आपण अशाच नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.